एखाद्या कवितेचे अगदी सोप्या पद्धतीने ॲप्रिसिएशन कसे लिहायचे हे आपण समजून घेणार आहोत. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे ॲप्रिसिएशन पुढील प्रमाणे आपल्याला लिहिता येईल. अर्ध्या मार्कासाठी आपल्याला कवितेचे टायटल म्हणजे नाव लिहायचे असते. ते सुरुवातीला दिलेले असते. तर या कवितेचे टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. त्यानंतर पोएट म्हणजे कवीचे नाव लिहायचे असते. ते कवितेच्या शेवटी दिलेले असते. या कवितेचे पोएट आहेत जे मॉर्स. त्याच्यासाठी अर्धा मार्क असतो. त्यानंतर राईम स्कीम म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांचा पॅटर्न लिहायचा असतो. तो लिहित असताना प्रत्येक कडव्यातील शेवटच्या शब्दांचा विचार केला जातो. समोर दिलेल्या ओळीमधील शेवटचे शब्द प्रथम आपण पाहून घेऊ. पहिल्या ओळीत शेवटचा शब्द आहे बिगिनिंग. दुसऱ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे मेक. तिसऱ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे चूज. तर चौथ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे टेक. या शब्दांची राईम स्कीम ठरवताना बिगिनिंग शब्दासाठी इंग्रजी वर्णमालेतील ए अक्षर घेऊ. त्यानंतर दुसरा शब्द मेक आहे. तो बिगिनिंगशी यमक जुळत नाही म्हणून बी अक्षर घ्यावे लागेल. जर तो शब्द यमक जुळला असता तर अगोदरच्या शब्दाचे अक्षर वापरले असते. तिसरा शब्द चूज आहे. त्यासाठी सी अक्षर घ्यावं लागेल कारण तो सुद्धा बिगिनिंग किंवा मेक या शब्दाशी यमक जुळत नाही. त्यानंतर शेवटचा शब्द टेक आहे. तो बिगिनिंग शब्दाशी यमक जुळत नाही पण दुसऱ्या शब्दाशी म्हणजे मेकशी यमक जुळतो. मेक टेक म्हणून मेक साठी आपण बी हे अक्षर वापरले आहे. तेच टेक साठी वापरू म्हणून टेक समोर बी लिहू. आता आपण पाहिले तर लक्षात येईल ए बी सी बी असा पॅटर्न तयार होतो. म्हणून या कवितेची राईम स्कीम ए बी सी बी आहे. राईम स्कीम साठी 1 मार्क असतो. त्यानंतर आपल्याला कवितेतील फिगर्स ऑफ स्पीच लिहायचे असतात. या कवितेत अनेक फिगर्स ऑफ स्पीच आहेत. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, पण आपल्याला एकच अलंकार लिहायचा असतो. या कवितेत पहिल्याच ओळीतील अलंकार आहे ॲलिट्रेशन. ती ओळ आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. या ओळीमध्ये बी अक्षराचा ब हा साऊंड रिपीट झालेला आहे. ब्रिंग्स आणि बिगिनिंग म्हणून येथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. यासाठी आपल्याला 1 मार्क असतो. सेंट्रल आयडिया लिहिताना कवितेत काय सांगितले आहे किंवा कविता कशाबद्दल आहे, तिची मध्यवर्ती संकल्पना काय आहे हे स्पष्ट करायचे असते. यासाठी 2 मार्क असतात. या कवितेची सेंट्रल आयडिया पुढील प्रमाणे आहे. दिस पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर टू द गॉड. ही एका किशोरवयीन मुलाने देवाला केलेली प्रार्थना आहे. इन दिस पोएम टीनेजर प्रेज टू द गॉड फॉर हेल्प. या कवितेत तो देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करतो. टू चूज द राईट पाथ ऑफ लाईफ. आयुष्याचा योग्य मार्ग निवडण्यासाठी. टू स्टँड विथ द राईट. सत्याच्या बाजूने उभ्या राहण्यासाठी. टू स्टे अवे फ्रॉम ऑल द टेम्पटेशन. विचलित किंवा मोहित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी. टू बी फिट फॉर द फाईट ऑफ द लाईफ. आयुष्याच्या संघर्षासाठी तयार राहण्यासाठी त्याला देवाची मदत पाहिजे आहे. अ टीनेजर्स ऑल्सो वॉन्ट गॉड्स सपोर्ट अँड ॲडवाइस टू लिव्ह द बेस्ट लाईफ. चांगले आयुष्य जगण्यासाठी किशोरवयीन मुलाला देवाचा पाठिंबा आणि सल्ला पाहिजे आहे. अशा प्रकारे आपल्याला सोप्या पद्धतीने कोणत्याही कवितेचे ॲप्रिसिएशन लिहिता येईल.